विठोबाचा एक मत करून चंद्रकांत पवार धनी केसानिका यांच्याकडे मागायला जीवा भावाची नाती कोकण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या खोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये। मुंबईतून आलोय लांजाला, लांजातून आलोय माझ्या वेरवली गावामध्ये आणि ही पाहू शकता माझ्या वेरवली गावची सुंदरता। ही माझी लहानपणीची पहिली शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वेरवली बुद्रुक नंबर 1। याचं पूर्ण नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय। दिवसांनी गावाला आल्यानंतर एक वेगळाच अनुभव आहे, जिथे आपण लहानपण घालवलंय म्हणजे आपलं गाव आणि ही माझी शाळा। हाफ चड्डीवरती मी इथे पहिला या शाळेमध्ये अंगणवाडीला यायचो। अंगणवाडीमध्ये 2 वर्ष काढली। मालूबाई होते आमच्या आणि त्यांनी मला 2 वर्ष ठेवले आणि त्याच्यानंतर मग या शाळेत 4थीपर्यंत शिकलो। मग श्रीराम विद्यालयामध्ये होतो आणि ह्या गावात म्हणजे हे माझंच गाव आहे ना। खूप म्हणजे मी गणपतीनंतर आता आलो आहे। आता म्हणजे शिमग्याचा 1 महिना आधी आलो आहे, 15-20 दिवस आधी आलो आहे। गणपतीनंतर 6 महिन्यानंतर आता आलो आहे। एक वेगळा अनुभव असतो स्वतःच्या गावात आल्यानंतर, त्याच गोष्टी अनुभवणं जे तुम्ही लहानपणापासून जिथे आहात। वा, चला आता लोक भेटतील आपल्या ओळखीची, आपण भेटूया त्यांना। घरी आल्यानंतर सकाळ सकाळ जंगलाचा फेरफटका मारायचा। अंघोळ न करता फक्त कपडे बदलले आणि गेलो जंगलाचा रस्ता पकडून जंगलात फिरायला। काय कारण माहिती आहे का? आता झांबी आली आहेत ना, झांबी नको आणायला, पण झांबी आणलेला दाखवणार नाहीत जो तुम्हाला, नाही तर केस टाकतील माझ्यावर। सो मित्रांनो, इथे माझं लहानपण गेलं आहे। ह्या घरांच्या आजूबाजूला ही पहिली मातीची घरं होती। हे आहे निलेश दादा, मुख्य अण्णा किंवा आपला शैलेभाऊचं घर। इथे लहानपण गेलं आहे आपलं। त्याच्यानंतर हे मालवकीचं घर, तिथे पाठीमागे सुनील दादाचं घर आहे, शैलेश दादाचं, विशाल दादा, हे मालवकीचं घर, पंड्या। आणि इथे अगदी आपली सगळी कांड पण केलेत लहानपणीची, सगळीच्या सगळी कांड। म्हणजे काय, त्यातलं एक कांड तुम्हाला आता सांगतो मी। ही विहीर आहे, ही विहीर आपाची आई बंद करून ठेवायची माझ्यासाठी, कारण मी आलो तर त्या विहिरीत पडेन याच्यासाठी ती विहीर बंद असायची। त्याच्यानंतर ही ह्या ज्या मळ्या आहेत, ह्या मळ्या आमच्यासाठी खास आहेत, कारण या मळीमध्ये मी, भाऊ, शैल्या दादा, गौरी दिदी, बंड्या, इथे आम्ही शीला यायचो। इथे आम्ही शी करायचो आणि मग घरून आई शीला बोलवायचं, बोचा धुवायला ये। सो मी असं दिसतो जरी लहान असेल, या चेहरा माझा लहान माणसासारखा, लहान मुलासारखं दिसत जरी असलं तरी वयाने तसा बऱ्यापैकी मोठा आहे आपण। ही जी, ह्याला पेंडी म्हणतात। हे बघा, हे जे गवत आहे ना, अशा गवताच्या पेंड्या केल्या जातात आणि त्याची एक तणस बनवली जाते, जी ही आहे। ही फार छोटी तणस आहे। पूर्वी खूप लोक शेती करायची, आता शेती बंद झाली आहे, एक वाईट गोष्ट आहे। पण अशा तणसीची शेती करायची, म्हणजे शेती मोठी असायची आणि मग ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठ्या तणसी बनवायच्या। आणि अशीच एक तणस इथे अशा माचाच्या वरती बनवली होती। आणि त्यावेळेस ह्या घरात राहणारा गोपाळ, तर त्यांचा नातू गुलाम आणि मी, आम्ही दोघं खास मित्र होतो। तर झालं काय, तर कोकणातली सगळी गडबड गोंधळ करणारी मंडळी, तर तो आला, माचीस घेऊन आला आणि आम्हाला लहानपणी आगेशी काहीतरी वेगळंच, अगदी चड्डी घाण व्हायचं वय हो। आणि इथे अशी एक तणस बनवली होती आणि त्या तणसीच्या पाठीमागे आम्ही आग लावली आग लावली आणि ती जी आगने जो भडका उडवला, कारण अशा उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये दुपारच्या 2:30 वाजता आम्ही आग लावली, जो भडका उडाला, तणस जळायच्या पातीवरती आलेली असताना अख्खे जेवढे विशालदादाची आई, गोपाळदादांच्या घरातली माणसं, मालवकीच्या घरातली जेवढे तेव्हा गावालाच होते, सगळे आले आणि आग उजवायला लागतात आणि आम्ही दोघं मजा बघत होतो। त्याच्यानंतर गोपाळ तात्या शिमटी घेऊन आले आणि इथे मालूकाकीचं हे जे घर आहे तिथे समोर दद्दूला धुतलं। आयडिया माझी होती मार दद्दूने खाल्ला
आणि त्याच्यानंतर मला पण म्हणाले, तू जर आत्ता माझ्या घरी आलास तर तुला सोडून काढीन मी, म्हणजे तुला झोडून काढेन. खूप लहानपणी मजा केली. आजचा माझा हा कोकणातला दुसरा दिवस आहे. सगळ्या गोष्टी मी दाखवल्या नाही आहेत. आता मी आज संध्याकाळी मी गावाला जाईन, गावाला आलो आहे, मुंबईला जाईन आणि मजा करू. हा एक मला ना कॉईन सापडला आहे जो 10 पैशाचा आहे. आता मी त्याला धुवेन. हे असंच मी आमच्या पेरूच्या झाडाखाली फिरत असताना हा कॉईन सापडला. 10 पैशाचा कॉईन आहे. याची किंमत आता किती आहे बघावी लागेल. चला मित्रांनो, इथली अजून एक गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं, हा 10 पैशाचा कॉईन मला सापडला आहे. हा मी खेळत असतानाच कधी लहानपणी पडला असेल, तो आता मला सापडला. तर अजून एक गोष्ट, ह्या घरात राहणारा अण्णा, मुख्य अण्णा आमचा माझा खास मित्र, तेव्हा इथे 2 लिंबिणीची झाडं होती. प्रत्येक कोकणातल्या माणसाचा श्रीमंत असतो जमिनीने. प्रत्येकाची मोठी मोठी परसवं असतात, म्हणजे घराच्या पाठीमागची आणि घराच्या पुढची जागा मोठी असते. तरी त्या लिंबिणीच्या इथे तेव्हा त्यावेळेस आम्हाला 2-3 रुपये पण फार मोठे. आणि मला आठवतं 1 रुपयाची ती 2 पेप्स्या मिळायच्या आणि त्या पेप्स्यासुद्धा मधून अर्धी कापून आम्ही अर्ध्या वाटायचो एकमेकांना. तो एक काळ होता, एक मजा यायची. तर इथे 2 रुपये मला घरातून मिळाले होते. अण्णा म्हणाला, त्या 2 रुपयाचे तुला डबल करून देऊ. मी म्हटलं, कर ना, डबल कर. तर त्या अण्णाने काय केलं, झाड लावूया आपण, कशाचं, जर पैशाचं. मग ते 2 रुपये त्याने त्या लिंबूच्या झाडाच्या खाली खड्डा काढून ते 2 रुपये टाकले आणि मला बोलला, घरातून पाणी घेऊन ये. आणि घरातून पाणी घेऊन यायला सांगितलं. मग समजून जा. आणि मग ते पाणी त्याच्यावरती टाकलं आणि म्हटलं, आता आपण ह्याला रुजायला ठेवलं आहे. थोड्या दिवसांनी याला झाड येईल आणि मग झाडाला पैसे येतील, मग तू पैसे घेऊन जा. हे लहानपणीच एक नवल आहे, मजा यायची. नंतर इथेच आम्ही या काळ्यात, तेव्हा हे मातीचं घर होतं आणि या काळ्यात आम्ही खेळत होतो. तर त्या काळ्यामध्ये आपला निल्यादादाच्या सायकलवरती गौरी दिदी बसली होती. आणि एवढीशी गौरी, आता पण एवढीशीच आहे, तेव्हा पण एवढीशीच होती. आणि आता ती गौरी दिदीची मुलगी तिच्यासारखी थोडीफार दिसते. तर तशी ती क्यूटशी गौरी त्या निल्यादादाच्या सायकलवर बसली होती आणि खोळीचा पाय अडकला होता सायकलमध्ये. त्या विहिरीत बंड्या पडला आहे. खूप भारी भारी प्रकार झालेत आणि मजा आहे. हे एक झाड आहे. अगदी मागे जेव्हा मी निल्यादादाला विचारलं तेव्हा म्हटलं, ह्या झाडाखाली मी खूप खेळलो आहे. आता ह्या झाडाची ब्रीड जी आहे ती कमी झाली आहे. खूप मोठं झाड होतं हे. त्याला थोडंसं जाळून ते पाडण्याचा प्रयत्न होता, पण ते नाही पडलं. हे अगदी 100 वर्षापेक्षा जुनं झाड आहे की चिंचेचं. आणि या झाडाने खूप चिंचा दिल्यात आम्हाला पूर्वी, खूप म्हणजे खूप. आणि ही टाकी पण तितकी जुनी आहे. अगदी पाण्याला जेव्हा पाणी यायला, ग्रामपंचायतीचं पाणी यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेची ही पहिली टाकी. या टाकी आम्ही चोर पोलीस खेळायचो. या टाकीवरती चढून लपून, टाकीच्या पाठीमागे लपून खूप मजा यायची, खूप मजा यायची. असं हे गाव आहे आमचं आणि हे दाखवण्याचा माझा आजचा प्रयत्न होता. गावाची आठवण आली म्हणून 2 दिवसाची सुट्टी असताना मी लगेच आलो. जुळून राहा मित्रांनो. माझ्या वाडीतील हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि याला प्रति पंढरपूर देखील म्हटलं जातं, कारण तितकंच सुंदर इथे कार्यक्रम होत असतात, इथे सोहळा होत असतो. आणि आमच्या श्री रुक्मिणी आणि विठ्ठल परमात्म्यांचं जी मूर्ती आहे ती तितकीच सुंदर आहे बरं का. सध्या यात सुधार केला जातोय आणि या मंदिराची सुधारणा होत आहे, ती पाहू शकता तुम्ही. आणि इथून आम्ही निघालो वेरवली गावचे ग्रामदैवत श्री धनी केदारलिंग मंदिराला भेट देण्यासाठी. आणि इथून मग आम्ही निघणार मुंबईला. हा तो चुकला कार्यक्रम, माझा कार्यक्रम चुकला. नमस्कार, आपले गुरव काका व्हिडिओ बनवतोय तुमचा. कार्यक्रम मस्त आहे. हो, कार्यक्रम बघितला मी सगळा. होय होय. नाव चेंज केलं. होय होय.
ठिकाणी मायगावची मायमार्केट वापरलेल्या महत्त्वाच्या केसानिका तुझे एक आणि मायमार्केटच्या वापरलेल्या विठोबाचा एकमत करून चंद्रकांत पवार यांनी केसानिका त्यांच्यावरील मागायले आणि त्यांचे मुलगा तुझ्या दरबारी अध्यक्ष घरी केसानिका तुझ्या शंकराचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वरा तुला आपला हातबीडीचं फळ तुझ्या चरणी त्या ठिकाणी अर्पण केलंय. तसंच घरी केसानिका तुला आपला लाडवाचा प्रसाद म्हणून तुझ्या चरणी अर्पण केलाय तो मान्य करून घ्यावं. पण त्या ठिकाणी चुकवाक झाले असेल. आणि आता आपण आहोत कोर्ल्यामध्ये. हा कोर्ल्याचा चौक आणि इथे पुढे या शेडमध्ये कोर्ले राजा असतो आणि ही आजला आपल्याला मुंबईला घेऊन जाण्याची सोय बाळू मामा एसटी आहे. ही कोर्ल्यामार्गे जाते. हे मला रत्नागिरीला रेल्वेच्या प्रवासात भेटलेले गृहस्थ. आपलं नाव कसं? संतोष सर. संतोष गुरुले. आणि अनपेक्षितरित्या आज मुंबईला जाताना मला लक्झरीच्या प्रवासात आमची लक्झरी आहे आणि त्याच प्रवासात भेटलेत. प्रवासात भेटलेली माणसं सहसा भेटत नाहीत पुन्हा. त्यापैकी हे भेटले. तुमचं गाव प्रॉपर कुठलं? साखरपा. आणि साखरप्याचं जे भेटलं बरं वाटलं.